हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेली निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 47. संजय उवाच. एकमुक्त्वा अर्जुनसंख्ये रथोपस्थ उपाविशत्. विसृज्य सशस्मचापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणाला, असं म्हणून अत्यंत शोकाकुल आणि उद्विग्न मनस्थितीत अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकले आणि भर रणांगणामध्ये तो शांत रथात बसून राहिला. आत्मसमर्पणाची भाषा बोलून सुद्धा भगवंत श्री काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. युद्ध करणार नाही, निशस्त्र होऊन शत्रूकडून मरण पत्करीन असं सांगूनही भगवंत श्री शांत आहेत. आता मात्र खरोखरच काहीतरी प्रत्यक्ष करायला पाहिजे. त्यात अर्जुनाची स्वजनांच्या आसक्तीने मनाची दुर्दशा झालेली आहे. युद्ध करावं की करू नये असा मनाचा गोंधळ उडाला आहे. स्वजनांची हत्या करून कुलाचा नाश आपल्याच हातांनी करून घोर पाप करण्यापेक्षा युद्ध न करता राज्याच्या मोहाचा त्याग करणेच योग्य आहे. जाऊ दे ते राज्य. कित्येक अक्षोहिणी सैन्य मारण्यापेक्षा आपला एकट्याचा मृत्यू कौरवांकडून झाला तरी चालेल, पण कुलहत्येचे पाप माथी नको. एवढे विचार मनात आले. ते भगवंत श्रींना बोलून दाखवले. आता या आपल्या तारकाने आपल्याला आपल्या निर्णयाबद्दल काहीतरी सांगावे, म्हणजे येथून निघून जायला आपण मोकळे झालो. या माझ्या सख्याला बोलतं करायला आता हातातून धनुष्यबाण टाकून रथात शांत बसणंच योग्य आहे. म्हणजे हा श्रीहरी, आमचा कैवारी, आमचा हितचिंतक बोलता होईल असा विचार करून शस्त्र त्याग करून अर्जुन रथात बसून राहिला. एखादी गोष्ट सारखी बोलून ऐकून आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. स्वजनांची हत्या का करायची नसते याची कारणे अर्जुनाने इतक्या प्रभावीपणे भगवंत श्रींना ऐकवली की त्याचा परिणाम भगवंत श्रींवर होण्याऐवजी स्वतः अर्जुनावरच झाला. एखाद्याला उगाचच आपण आजारी असतो, तब्येत ठीक नसते असं सांगण्याची सवय असते. यामागे आपल्याला सर्वांची सहानुभूती मिळावी, आपल्याकडे 4 जणांनी लक्ष द्यावं असा हेतू असतो. परंतु सारखं बोलून बोलून तो माणूस खरोखरच आजारी होतो. येथे अर्जुनाला वाटू लागले आहे की खरोखरच त्याच्या हातून महापाप होत आहे. रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहिल्यावर त्याने जेव्हा पाहिले की येथे त्याला त्याच्याच नातलगांची हत्या करायची आहे, तेव्हा त्याच्या मनावर परिणाम होणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु त्यानंतर त्याने जेव्हा त्याची कारणमीमांसा सांगायला आणि सतत तेच बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवरच जास्त झाला. तो शस्त्र खाली टाकून खरोखरच मख्ख बसून राहिला. बाळूशी जेव्हा त्याची बायको भांडली तेव्हा बाळू तिच्या श्रमपरिहारासाठी चहा करू लागला. त्यावेळी सौ बाळू आत जाऊन हातात बॅग घेऊन आल्या. बाळूने ती बॅग पाहिली तरीही बाळू शांतपणे चहा करण्यात दंग होता. तो गडबडला नाही, कारण त्याला पक्की खात्री होती की बॅग रिकामी आहे. स्वजनांना पाहून अर्जुन गलित गात्र झाला. त्याला स्वजनांची आसक्ती मोह झाला. त्याने युद्ध न करण्याचा निर्णय जाहीर केला. लगेचच त्या निर्णयाच्या योग्यतेबद्दल प्रमाण देऊ लागला. येथेच भगवंत श्री समजले की हा निर्णय म्हणजे मनाचा गोंधळ आहे. जर निर्णय घेतला असेल तर अर्जुनाने त्याच्या अंमलबजावणीला लागायला पाहिजे होते. त्याची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. चर्चा आरंभली की तो निर्णय खरा असू शकत नाही. निर्णय घेणाराच त्या निर्णयाबद्दल संभ्रमात असतो. यास्तव भगवंत श्री शांत आहेत. ते अर्जुनाची कारणं सांगून होण्याची वाट पाहत आहेत. ते त्याला बोलू देत आहेत. त्याच्या मनात जो काही गोंधळ आहे तो बाहेर येणं आवश्यक आहे. भगवंत श्री यासाठीच शांतपणे अर्जुनाचे बोलणे ऐकत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, कारण प्रतिक्रिया द्यायला अजून थोडा वेळ आहे.
अर्जुन कितीही युद्ध करणार नाही असे म्हणाला तरी त्याला ते शक्य नाही. त्याचा पिंडच युद्ध करण्याचा आहे. या आधी त्याने अनेक युद्ध केलेली आहेत आणि पुढेही तो युद्धाशिवाय इतर काही करू शकणार नाही. त्यालाही त्याची जाणीव आहे. म्हणूनच तो रणांगणावरून निघून न जाता भगवंत श्री त्याला युद्ध न करणं किंवा युद्ध करणं योग्य कसं आहे हे पटवून सांगतील याची वाट पाहत आहे. त्याला त्याच्या मनस्थितीतून बाहेर यायचं आहे. भगवंत श्रींनी ते करावं ही त्याची अपेक्षा आहे. मनाच्या गोंधळात तो कोणताही एक निर्णय घेऊ शकत नाही. स्वजनांची हत्या करावी लागेल म्हणून युद्ध करू नये असं त्याला जितकं वाटतं तितकंच हे युद्ध करण्याचा निर्णय काही ठोस कारणांनी घेतला गेलेला आहे याचीही थोडीशी जाण त्या तशा मनस्थितीत त्याला आहे. यामुळे युद्ध करावं की करू नये या कात्रीत तो सापडला आहे. त्याला भगवंत श्रींसारख्या हितचिंतकाच्या सल्ल्याची नितांत आवश्यकता आहे. एरवी तो यातून बाहेर पडू शकणार नाही. अर्जुनाने युद्ध केले नाही म्हणून युद्ध टळणार आहे असं नव्हे. कारण भीम आणि इतर पांडव त्यांच्या बाजूने लढायला आलेले योद्धे युद्ध करणार आहेत. तसेच द्रौपदीने स्पष्टच सांगितले होते की पांडव जर कौरवांशी युद्ध करणार नसतील तर तिचे वडील, भाऊ, पुत्र हे कौरवांशी युद्ध करतील. तेव्हा अर्जुनाच्या एकट्याच्या निर्णयाने त्याला अपेक्षित असलेला कुलसंहार टळणारा नव्हता. मनोबल नष्ट झाल्यामुळे अर्जुन हे विसरला होता. आता जर नरसंहार, कुलसंहार होणारच आहे तर निदान सत्याचा, धर्माचा तरी जय व्हावा यास्तव अर्जुनाने लढायला हवे आहे. अर्जुनाने याआधी अनेक लढाया केल्या आहेत. त्या सर्वच्या सर्व त्याने जिंकलेल्या आहेत. तो अपराजित आहे. त्यावेळी त्यांनी असंख्य अगणित योद्ध्यांची मुणकी धडा वेगळी केली आहेत. नरसंहार केला आहे. त्यावेळी त्याला त्या मृतच झालेल्या सैनिकांच्या कुलक्षयाचा, जातीधर्म नष्ट होण्याचा वगैरे विचारही मनात आलेला नाही. या लढायांचा आनंद त्यांनी लुटलेला आहे. आत्ता तो लढाई करण्यासाठी रणभूमीवर आला आणि त्याच्या आधीच्या क्षणापर्यंत त्याला हे असं काहीही सुचलं नाही. त्याच्या मनातही आलं नाही. आजच त्याला ही विद्वत्ता सुचली आहे. यामागे केवळ स्वजनांचा मोह हेच कारण आहे. तसं नसतं तर एव्हाना त्यांनी संहार सुरूही केला असता. अर्जुन अहिंसावादी तर अजिबातच झालेला नाही. तसं असतं तर तो रणांगणात थांबला नसता. एव्हाना रणमैदान सोडून निघून गेला असता. त्याची द्विधा मनस्थिती झाली नसती. तो अहिंसा या एकाच विचारावर स्थिर झाला असता. त्याच्या मनाचा कोंडमारा न होता तो अहिंसा या सात्विक विचाराने प्रभावित झाला असता. ही काही फक्त अर्जुनाचीच मानसिक अवस्था नाही. हे असं घडतं. माणूस काही एका विशेष कारणाने एखादी गोष्ट करण्याचे टाळतो. परंतु लोकापवादाला घाबरून तो त्यामागील सत्य कारण लपवून ठेवतो. कारण सत्य कारण सांगायची त्याला लाज वाटते, संकोच वाटतो. आपलं हसं होईल असं त्याला वाटतं. सत्य कारण लोकांना पटण्यासारखं नसतं. त्यामुळे जनमानसात त्याची प्रतिमा मलिन होईल अशी त्याला भीती वाटते. परंतु याचबरोबर त्याला त्याच्या कृतीचं काही ना काही कारण सांगावं लागतं. लोक विचारतात. त्यासाठी लोकांना पटेल, रुचेल असं कारण शोधावं लागतं. मग माणूस कारण शोधायला लागतो. त्या कारणांचा युक्तिवाद करतो. मूळ कारण बाजूलाच राहतं. सत्य लपवायला असत्य, खोटं बोलावं लागतं. असत्य सत्य असल्याचा पुरावा देणं फार कठीण असतं. अर्जुन स्वजनांचा मोह झाल्याचं कबूल न करता वेगळ्याच वळणावर येऊन उभा राहिला आहे. हीच भगवंत श्रींची समस्या झाली आहे. अर्जुनाला आधी मूळ सत्य जागी आणून मग ते सत्यकारण नष्ट करायचं आहे. मोह, आसक्तीचा नाश करायचा आहे. ओम तत्सत्त्वम् असि. अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय संपन्न. हरिओम.